नमस्कार. आज 15 जानेवारी म्हणजे नामदेव लक्ष्मण ढसाळ यांची पुण्यतिथी. नामदेव लक्ष्मण ढसाळ कोण असं जर कोणी मला विचारलं तर या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक किंवा अशा कुठल्याही व्यवस्थेवरच्या छातीवर बसून प्रस्थापितांच्या कानशिलात लावणारा एक भारताचा विद्रोही लेखक म्हणजेच नामदेव लक्ष्मण ढसाळ. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मी तुमच्यासमोर त्यांची एक खूप इम्पॉर्टंट कविता सादर करतो. ती इम्पॉर्टंट याकरिता कारण आजच्या काळासाठी त्या कवितेचं महत्त्व खूप जास्त आहे. कवितेचं नाव आहे माणसाने. माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे. बिनधास डिंगडांग धतिंग करावी. चरस गांजा उडावा. अफीन लालपरी खावी. मुबलक कंट्री प्यावी. ऐपत नसेल तर स्वस्तातला 5 पैसा पावशेर डालडा झोकावा. दिवस रात्र रात्रंदिवस तर राहावे. याला त्याला कुणालाही आई बहिणीवरून गाली द्यावी धरून पिदवावे. माणसाने जवळ रामपुरी बाळगावा. गुपची, फरशी, तलवार, शिगा, हॉकी, बांबू, ॲसिड बल्ब इत्यादी इत्यादी हाताशी ठेवावे. मागे पुढे न पाहता कुणाचेही देहाळे बाहेर काढावे. मर्डर करावा. झोपलेल्यांची कत्तल करावी. माणसाला गुलाम बनवावे. त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे. त्याच्या रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगऱ्या शिजवून घ्याव्या. शेजाऱ्याला लुटावे. पाजाऱ्याला लुटावे. बँका फोडाव्यात. शेठ सावकारांची आई झाऊन टाकावी. नात्या गोत्याच्या केसाने गळा कापावा. जेवणातून विष घालावे. मूठ मारावी. माणसाने कोणाच्याही आई बहिणीवर केव्हाही कुठेही चढावे. पोरीबाळींशी संद्रिय चाळे करावे. म्हातारी म्हणू नये तरी तरणी म्हणू नये. केवळ किंवा कवळी म्हणू नये. सर्वांना पासले पाळावे. व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावे. रांडवाडे वाढवावेत. भाडखाव व्हावे. स्त्रियांची नाकथान कापून मुड्या गाढवावर बसवून जाहीर धिंदवडे करावेत. माणसाने रस्ते उखाणावेत. ब्रिज उखाडावेत. दिव्यांचे खांब कलथावावेत. पोलीस स्टेशने, रेल्वे स्टेशनं तोडावीत. बसेस, ट्रेन, कार, गाड्या जाळाव्यात. साहित्य संघ, शाळा, कॉलेज, हॉस्पिटलं, विमानअड्डे, राजधान्या, इमले, झोपड्या, वकवकलेल्या भुकाळ वस्त्या यावर हातबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब टाकावेत. माणसाने प्लॅटो, आईन्स्टाईन, आर्किमेडिस, सॉक्रेटिस, मार्क्स, अशोक, हिटलर, बिटलर, कामू, सात्र, काफका, बोदलेअर, रॅम्बो, इझरा, पाऊंड, हॉपकिन्स, गटे, डॉस्टोएव्स्की, मायोकेव्स्की, मॅक्झिम, गार्की, ॲडिसन, मेडिसन, कालिदास, तुकाराम, व्यास, शेक्सपियर, ज्ञानेश्वर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दांसकट गटाराची मॅनहोल उघडून त्यात सलंग सडत ठेवावे. येसूच्या, पैगंबरांच्या, बुद्धांच्या, विष्णूच्या वंशांना फाशी द्यावे. देवळे, चर्च, मशिदी, शिल्पे, म्युझियम कुस्करून टाकावेत. पंड्यांना, बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे. त्यांच्या रक्ताने भिजलेल्या रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावेत. माणसाने जगातील सर्व धर्मग्रंथांची, ईश्वर ग्रंथांची पाने फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावेत. कुणाच्याही कुंपणाच्या काठ्या काढाव्यात. आत हागावे, मुतावे, गाबडावे, मासिक पाळी व्हावे, शेंबूड शिंकरावे. घाणेंद्रिय जास्त घाण करतील असे शेवटून द्यावे. जिकडे तिकडे, वर खाली, खाली वर, मध्ये नरकच नरक उभारावेत. अश्लील अत्याचारी व्हावे. माणसानेच माणसाचेच रक्त प्यावे. डल्ली सल्ली बोटी खावी. चरबी वितळून प्यावी. टीकाकारांचे गुडसे ठोकावेत हमंदस्ती पाट्यावर. वर्गयुद्ध, जातीयुद्ध, पक्षयुद्ध, धर्मयुद्ध, महायुद्ध घडवून आणावी. पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे. बेलाशक अराजक व्हावे. अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी. अन्ना वाचून, पाण्या वाचून, याला त्याला स्वतःलाही मारावे. रोगराई वाढवावी. वृक्ष निष्पन्न करावेत. कुठल्याही पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी. माणसाने विव्हळत किंकाळत लवकरात लवकर मरण्याचे योजावे. हे सारे विश्वव्यापू गळू प्रमाणे फुगू द्यावे. अनाम वेळी फुटू द्यावे. रिचू द्यावे. आणि मग नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये. काळा हा गोरा म्हणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिनवू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा, आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे.
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावरच सुक्त रचावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने. हे होते नामदेव लक्ष्मण ढसाळ आणि त्यांची कविता माणसाने. धन्यवाद.